नाहीतर आमचं असं झाले महाराज कमरा बांधून बांधून सांगून सांगून मरून गेले, पण आमच्यात काही फरक पडला, अशी अवस्था आमची झालेली आहे. कारण ऐकणं हा कानाचा गुणधर्म आहे, पण ऐकून ऐकणं हा मनाचा गुणधर्म आहे. आता तुम्ही म्हणताली का म्हणाली मलाच कळणार. आता तंगाबाईनं जर मला बोलली तर मला ऐकू येते, कशामुळं? ह्या कानामुळं. पण तंगाबाईने एखादी गोष्ट जर मला सांगितली की अरे दत्ता ही गोष्ट करू नये, मग ही ऐकायचं का नाही ती माझ्यावर असते. म्हणजे याला ऐकून ऐकणं म्हणते. म्हणजे साध्या साध्या भाषात सांगायचं म्हणलं तर ऐकून ऐकणं म्हणजे ऐकून आचरणात आणणं, ह्याला ऐकून ऐकणं म्हणतात. मग ते ऐकून ऐकायचं का नाही ती आपल्या हातात असते, आणि त्यासाठी कुणाच तर मार्गदर्शन लागत असतं. आणि हेच मार्गदर्शन आपल्याला साधू संत करत आहे. आणि संत सांगतात, कारण संत जे आहेत हे संत आईचं अंतकरण घेऊन जन्माला आलेले आहेत. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आयशा कळवळ्याच्या जाती करी लाभावे न प्रीती. कारण संतांचं जे अंतकरण असतं ते आईचं अंतकरण असतं महाराज. आईला कसं असतं, लेकराकडून कुठलीच अपेक्षा राहत नाही. कारण आई जे